बातमी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यांसंदर्भातली। माझ्याच पक्षातल्या नेत्यानं माझ्या विरोधात कट रचल्याचं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलेलं आहे। माझ्याच पक्षातल्या एका व्यक्तीला ज्याला मंत्रिपद मिळालं नाही तो अशा प्रकारच्या गोष्टींना पाठबळ देतोय। मुख्यमंत्र्यांकडे मी त्या नेत्याविरोधात तक्रार केलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या घरातल्या बातम्या बाहेर पडतातच कशा असाही सवाल अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केलाय। मी बोलवूनही राष्ट्रवादीत गेलो नाही म्हणून मला घेरलं जातंय असंही अब्दुल सत्तार म्हणालेले। गायरान जमिनींवरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात मला विचारणा केली, मी स्पष्ट उत्तरं दिली म्हणून ते माझ्या पाठीशी उभे राहिलेत असंही अब्दुल सत्तार म्हणाले। आणि एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। नमस्कार, मी कृष्णा केंडे। मी सध्या सिल्लोडच्या कृषी महोत्सवामध्ये आहे। सिल्लोडचा कृषी महोत्सव सुरू होण्याआधीच गाजला तो इथे असलेल्या सिल्वर गोल्ड अशा वेगवेगळ्या पासनं आणि आरोपही झाला की इथे कृषी अधिकाऱ्यांना टार्गेट दिलं गेलं की इथे पैसा गोळा करायचा। दुसरं आणखीन सिल्लोडचंच या अनुषंगानेच बोलायचं झालं तर हे अधिवेशन सगळं सिल्लोड भोवती गाजलं। म्हणजे सिल्लोड भोवती गाजलं म्हणण्याचा अर्थ असा आहे की इथले जे आमदार आहेत आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत अब्दुल सत्तार यांच्या भोवती गाजलं। तिथेही गायरान जमिनीचं प्रकरण असेल किंवा इतर प्रकरण असेल त्यांच्यावरती आरोप झाले। खरं तर असं वाटलं होतं की अब्दुल सत्तारांचा राजीनामा होतो की काय, मात्र तसं काही झालं नाही। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः कृषी मंत्री अब्दुल सत्तार आहेत। साहजिकच पहिला प्रश्न असा आहे की हे गाजलेलं जे तुमचं कृषी प्रदर्शन आहे, खरं तर अशा अनेक कृषी प्रदर्शन होतात, मात्र खास करून तुमचं हे कृषी प्रदर्शन प्रचंड गाजलं। काय कारण होतं ते गाजण्याच्या पाठीमागचं आणि का तुमच्यावरती सातत्याने अशा प्रकारचे आरोप होतात? खरं म्हणजे विरोधी पक्षाला काहीतरी मुद्दा पाहिजे। सत्तांतर झाला, सत्ता बदल झाली, त्यामध्ये त्यांचं बोलणं असं आहे की माझा महत्वाचा रोल होता, पण मी त्याच्यामधला एक सामान्य कार्यकर्ता होतो। राजकारण करताना कोणाला काय कसं राजकारण करायचंय ते राजकारण मी माझ्या सद्बुद्धीला जे पटलं ते केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही सर्व 40 शिवसेनेचे आमदार आणि 10 अपक्ष आमदार असे गेलो। आणि असे गेल्यानंतर आपण पाहिली एकंदरीत परिस्थिती, तर तिथून जी आग लागलेली आहे, जे खुर्च्यावर बसलेले जे मलाई खाणारे मलाईदार खाते होते त्यांच्याकडे आता ते सत्तेतून तडीपार झाले, अशा लोकांचा खरं म्हणजे हे दुखणं आहे। या दुखण्यामध्ये जसं त्यांनी सांगितलं का इथं कृषी, क्रीडा आणि संस्कृती म्हणजे शेतकरी आल्यानंतर त्याला दूर दूरून येणारे महाराष्ट्राचे शेतकरी त्यांना मनोरंजन करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पासेस ठेवलेले आहे। ते बसण्याची सिस्टीम आहे, नाही तर गोंधळ होऊन जाईल। आजी अतुलचा कार्यक्रम आहे, मोठा कार्यक्रम आहे, लोक धिंगाणा करतील, मग कोण कुठं बसायचा अशी ही पद्धत लावलेली आहे। पहिला प्रश्न, हे जे कृषी प्रदर्शन आहे याला महाराष्ट्र सरकारने परवानगी दिलेली आहे आणि याला परवानगी देण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच असते की अनेक कंपन्या यावं, ज्या कंपन्याने जे त्यांनी तयार केलेले अवजार, बी बियाणे, औषधं, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन कार्यपद्धती, नवीन शेती करण्याच्या पद्धती अशा या दाखवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मला तर असं वाटतंय की मी 42 वर्षापासून कृषी खात्याचा संबंधित एक शेतकरी म्हणून आहे, परंतु असा कृषी प्रदर्शन कुठेही देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये घडलं नसेल की त्या राज्याच्या 4 विद्यापीठ, त्यांचे संशोधन करणारे शास्त्रज्ञ, प्राध्यापक, व्हीसी पासून तर त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नावर उत्तर देणारे जाणकार असे मोठे मोठे पेंडॉल उभे केले। याच्यामध्ये लोक येतील, आपल्या अडीअडचणी मांडतील आणि त्याच्यामधून ते मार्गदर्शन करतील। दुसरं असं आहे का मातीचे खेळ काही जे काही शेतकऱ्यांचे आहे, जसं आपण शंकरपट मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी 10,000 शेतकरी त्या शंकरपटसाठी येणार आहे। म्हणजे इथून आले की ज्याला शंकरपटचा इंटरेस्ट आहे ते शंकरपट पण जातील, काही लोकांना कबड्डी पाहायची ते कबड्डी, काही लोकांना आमच्या जसं राजकीय कुस्त्या असतात त्या ऍक्च्युअलच्या मातीवरच्या कुस्त्या पाहतील आणि हे व्हॉलीबॉल आहे, क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, अशा पद्धतीने पूर्ण शहर सजवण्यात आलेलं आहे। शहरामध्ये आमचा कोणताही यात्रा नसते, उरूस नसतं, म्हणून आमच्या शहराच्या आणि तालुक्याच्या लोकांचा मनोरंजन करण्यासाठी किंवा आमच्या तालुक्याचे कलाकार, मराठवाड्याचे कलाकार, मराठी कलाकाराला
एक स्टेज उपलब्ध करून द्यावं, खेळाडूला खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून द्यावं आणि शेतकऱ्याला पाहण्यासाठी चांगल्या क्वालिटीचा हा पहिला महाराष्ट्रातला कृषी महोत्सव आहे. या सर्व करण्याच्या पाठीमागं आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष हे पंतप्रधान मोदयांनी घोषणा केली. याची घोषणा यासाठी केली की हा येणारा 23 वर्ष जो आहे ते 2023 त्यांची घोषणा आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होऊ लागली आणि महाराष्ट्राची मध्ये सिल्लोडमधून त्याची सुरुवात होऊ लागली. तर ही सुरुवात करताना शेवटी पंतप्रधान मोदयांनी जे काही सूचना मांडल्या, ज्या काही त्यांच्या अपेक्षा आहेत देशाच्या शेतकऱ्यासोबत, शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपल्या शेतीमध्ये कोणत्या कोणत्या मालाची अडीअडचण येते, ते अडीअडचणसाठी कृषी विभागाने काहीतरी 2 पाऊल पुढे जाऊन काम करावं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. हे सर्व करण्यासाठी आम्ही हे काढल्यानंतर मग त्यांना असं वाटलं की आता लाखो लोक जमा होणार आहे. हे पहिला कृषी प्रदर्शन आहे की याला 10 लाख लोक येणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त येतील मी तर म्हणतो. परंतु 10 लाख लोक आले तर मग विरोधी पक्षाच्या पोटामध्ये साहजिक आहे की थोडा पोटसूळ उठणार असेल. बरं, तुम्ही कृषी अधिकाऱ्यांना टार्गेट दिलं आणि त्यासाठीचे सिल्वर आणि गोल्ड अशा प्रकारचे पासेस छापले गेले, अशा प्रकारचा तुमच्यावरती आरोप होतोय. तुम्ही एक उत्तर दिलं, मात्र त्याही एक त्याला प्रतिप्रश्न असा करतो की एरवी आपण जर एखाद्या सभा पाहिल्या VIP त्यानंतर VIP VVIP अशा प्रकारची बसण्याची सिस्टीम असते, पासेसच का? आणि टार्गेट बद्दल तुमचं काय मत? देखो, मी तुम्हाला 3दा स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं का कोणत्याही माणसाने हे सांगितलं का आम्ही कोणाला टार्गेट दिलं तर ती जबाबदारी जरूर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. कोणी केलं असेल त्याच्यावर बी कारवाई करण्यात येईल. आणि राहिला प्रश्न, आम्ही हे जे टार्गेट दिलेलं आहे तो टार्गेट कोणता आहे, काही लोकांना डोक्यामध्ये परिणाम झाला असेल तर मला माहित नाही. इथं पैसे देऊन दुकाना घेता येतात. कोणाला 25,000 रेट आहे, कोणाचा 50,000 रेट आहे, कोणाला ते जे बांधव 500 कंपन्यावाले येणार आहे इथं त्यांच्या GST सहित पैशाचा बिल दिला जातो. फुकट नाहीये तो पेंडल. ऐका, हे फुकट नाहीये. ही जे आहे ह्या इथलची जी व्यवस्था राहील त्या व्यवस्थेसाठी या पुऱ्या 40 एकर जमीनमध्ये ज्यांना ज्यांना स्टॉल दिले त्यांना नियमाप्रमाणे पावती दिली जाईल. त्यांना त्याचा पैसा भरावा लागेल आणि तो ह्या पैशाला जोडत असाल, कारण की आता 1000 कंपन्या येणार आहेत, बरोबर, 1000 दुकानदार येणार आहे. त्या दुकानाचे छोटे छोटे त्यांचे काही जे छोट्या कंपन्या, मोठ्या कंपन्या आहेत, चांगल्या कंपन्या आहेत किंवा त्याच्यापेक्षा हायटेक कंपन्या आहेत, ते सर्व त्यांचा प्रदर्शनमध्ये त्यांचा स्टॉल लावतील, ते मांडतील. आणि हे जे ज्याच्यामधला इतका मोठा खर्च होऊ लागला, हे कधी त्याचा टार्गेट पुरा नाही झाला तर मग आम्हाला सरकारकडून तितके पैसे या कॉन्ट्रॅक्टरला दिल्या जातात आणि त्याच्यासाठी आम्ही मार्केट कमिटीची रितसर जाहिरात काढलेली आहे. पण ते टॉलवर तुमचे जे दुकान किंवा हे जे उपलब्ध केलेले स्टॉल त्या संदर्भात देखील टीका होते की 1 लाख 2 लाख अशा प्रकारच्या सुद्धा तिथे तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे 25,000 50,000 10,000 आता आम्ही त्यांना फुकट दिल्या. आमच्याकडच्या ज्या महिला बचत गट आहे त्यांना तर फुकट दिल्या. त्यांना फुकट कशासाठी दिल्या, लाखो लोक येणार आहे, त्यांना त्या बचत गटाच्या माध्यमातून महिला बचत गट ज्या बहिणी आहे जे व्यवसायाच्या रूपाने व्यवसाय करू लागला, छोटा व्यवसाय जेवणाचा, ते पुरी भाजी किंवा पिठला भाकर हे देतील आणि लोक खातील. बरं, जे तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत त्यावर अजित पवारांनी स्वतः प्रश्न निर्माण केलेला होता की अजय अतुल असेल किंवा इतर जे कलाकार आहेत हे खूप मोठं मानधन घेतात. या मानधनाविषयीची तुमची काय प्रतिक्रिया? हाही तुम्ही लय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने 16 तारखेला एक GR काढला, त्यासाठी 50 लाख रुपये मंजूर करून दिले आणि याच्यासाठी खुर्च्यासाठी स्टेजसाठी याच्यामध्ये बी बसण्याच्या सिस्टीमसाठी कसं राहील त्याची रूपरेषा आणि दिशा आम्हाला दाखवली. या पद्धतीने याचा टेंडर नगरपालिकेने केला. जे काही पैसे शिल्लक लागतील ते उर्वरित पैसे नगरपालिकेने त्यांच्या स्वतःच्या ऑन फंडातून त्याची मंजुरीही घेतली. आम्ही आमच्या जिल्हा नियोजन मंडळाचे जे पालकमंत्री आहे त्यांना विनंती केली, ते आम्हाला काही त्याच्यामध्ये मदत करणार आहे आणि ह्या सर्व मदतीने हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी आम्ही आमच्या जे काही त्यांचा आमचा अग्रीमेंट झाला ती अग्रीमेंटची कॉपी त्या विरोधीने तिथे जाऊन त्यांच्याकडून विचारून घ्यायला पाहिजे. आम्ही कसं घेतलं, काय घेतलं, कशा पद्धतीने घेतलं. मी काय पहिला माणूस फेस्टिवल करू लागलो असं नाही. यांच्या गावामधले फेस्टिवलचे कधी आकडे काढले त्यांनी सांगितलं माझ्या बारामतीला जो फेस्टिवल होतो त्याला किती खर्च येतो.
आता हे कुठून आणतात, काय आणतात, त्यांची जमा करण्याची काय पद्धत आहे मला माहित नाही. पण आम्ही प्रामाणिकपणे महाराष्ट्र सरकारची परवानगी घेतली, सरकारकडून पैसा मंजूर करून घेतला आणि त्या माध्यमातून हा अधिकृत महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम आहे. बरं. मी याच्यामध्ये मनापासून आपल्या महाराष्ट्र सरकारचे जे आमचे मंत्री महोदय आहे त्यांचा मी मनापासून यासाठी आभार मानल की त्यांनी सांगितलं की ही फेस्टिवल व्हायलाच पाहिजे. लोक घरामध्ये कोंडून राहतात, महिला भगिनी पुरुष लाखो लोक, त्यांना काहीतरी 10 दिवस एक आनंद नगरीच्या माध्यमातून वेगळा आनंद होतो. कव्वाली असल, काही ठिकाणी लावणीचा कार्यक्रम आहे, काही ठिकाणी अजय अतुल सारखे एक फार मोठे कलाकार या ठिकाणी येणारे, बैलाच्या शर्ती होणारे, कबड्डी होणारे, कुस्ती होणारे, हे सर्व करू लागलो. या करण्याच्या पाठीमागची एकच पार्श्वभूमी आहे की आमच्या गावाच्या खेळाडूची चांगले तयार व्हावे, त्या बघून चांगले शेतकरी तयार व्हावे, उत्कृष्ट कलाकार तयार व्हावे, हा त्याच्या पाठीमागचा पार्श्वभूमी आहे माझी. अधिवेशनाकडे येतो. अधिवेशनाचा हँगओव्हर गेलाय का तुमचा? कारण तुमच्या भोवती सगळं हे अधिवेशन गाजलेलं होतं की अजूनही तुमचं माइंड अधिवेशनामध्ये का त्यातनं बाहेर पडलाय? त्याच्यासाठी तो उद्यापासून कार्यक्रम सुरू होणार आणि आपोआप त्याच्यामधून मी बाहेर निघणार. शेवटी टेन्शन प्रत्येकाला असतो. जे बेछूट आरोप, चुकीचे आरोप करतात तर साहजिक आहे का माणसाला, शेवटी मी माणूस आहे, मलाही टेन्शन येणार आहे. जे मी नाही केलं तेही मी केलं, जे मी कोणासाठी केलं याचा कोणी माहिती घेत नाही, काही पुरा करत नाही, परंतु मी एकदम फ्रेश आहे, मला कोणताही टेन्शन नाही. बर. दुसरा असा प्रश्न असा आहे की गायरान जमिनीचं जे प्रकरण होतं ते नेमकी सत्यता काय आहे? तुम्ही जी जमीन या ठिकाणी तुमच्यावरती आरोप होतो की कोट्यावधीची जमीन तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही दिली. खरं म्हणजे मी तुमचा एबीपी माझाला नम्र विनंती करणार आहे का आपण त्या ठिकाणी जाऊन ते मागासवर्गीय परिवाराशी भेटा. 19 परिवार आहे, त्या 19 परिवारांची खायला त्यांच्याकडे अन्न नाहीये, धान्य नाहीये, राहायला घर नाहीये, असे लोक कोट्यावधी रुपयाचा, मी आता ही जबाबदारीने सांगू लागलो का 1946-47 पासून तर 52 पर्यंत तर त्यांची जमिनीची जे काही पेरणीबाबत आमच्याकडे एक उल्लेख असतो, एक रामजी भिवाजी खंदारे म्हणून त्याची नोंद आहे. आणि त्यांची नोंद असल्यानंतरही मला असं वाटतंय की आपण त्याला मग 1993 मध्ये कोर्टाने सांगितलं की त्यांचा ताबा आहे, ताबा तसंच राहू द्या. त्यांची सुनावणी झाल्यानंतर आमच्याकडे जो त्यांनी जे पुरावे दाखल केले ते महसूल विभागाच्या 17 डिसेंबर 1978 व 31 व 1978चा अस्तित्वात असलेला शासकीय गायरान जमिनीवरील शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमन करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे सरकारने तो 91 पर्यंत आणि 1 एप्रिल 78 ते 14/90 पर्यंत हजारो लोकांच्या महसुली पुरावे मिळाले. जमीन ग्रँड हा महसुली पुरावा आहे, सरकारचा आदेश आहे. त्यांची वहिती प्रत्येक वर्षाची हा महसुली पुरावा आहे. आपण तर 95चे ज्या लोकांनी घरं मुंबईमध्ये झोपड्या केल्या त्यांना अधिकृत करून दिला. आज ही गायरान ज्या ज्या ठिकाणी अनेक लाखो करोडो लोक परिवार त्याच्याशी जुडलेला आहे, देशभरमध्ये असेल, आमच्या राज्यामध्येच आपण पाहिलं तर 2,53,000 इतके परिवार ते त्याच्यावर अतिक्रमण केलेले आहे. मग अतिक्रमण केलेल्या या बांधवांना बेघर करणं, यांना जमिनीपासून वंचित करणं आणि सुप्रीम कोर्टाने जे एक सांगितलेलं आहे त्या निर्णयामध्ये मी मला जे एक तुम्हाला माझ्या माध्यमातून हे जे दाखवायचं आहे, यांनी निरीक्षणातील परिच्छेद क्रमांक 7.4 मध्ये पुढील आदेश दिलेला आहे का ज्या प्रकरणात शासनाचे निर्णयाद्वारे भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमाती व्यक्ती अतिक्रमण नियमकुल करण्याचा यापूर्वी निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी अतिक्रमण शाळा, दवाखाने किंवा सार्वजनिक प्रार्थना बांधकाम या अगोदर अस्तित्वात असलेले अतिक्रमण वगळण्यात यावीत. नंबर 1. आणि हे पहिल्या याच्यामध्ये सांगितलं त्यांनी का भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमाती, म्हणजे मी जे दिलं मी एखाद्या दानदार म्हणजे याच्याबद्दल मुख्यमंत्री जे प्रश्न विचारू लागले ते येस यांच्या संस्थेच्या नावाने झालेले, कारखान्याच्या नावाने झालेले. मग हे बी पूर्ण कोट्यावधी रुपये लुटले या महाराष्ट्राच्या जमिना. एक गरीबाला फाटक्या माणसाला 19 परिवाराला 36 एकर जमीन दिली, त्याचा लय वाईट वाटू लागला. मग यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांचा हक्क जो ज्या पद्धतीने त्यांनी त्याच्यावर कारखानदारी उघडली,
अनेक संस्था उघडल्या, अनेकाच्या माध्यमातून कोट्यावधी त्यांचे जे चने चरपटे त्यांना वाटल्या. हे सगळं अजित पवारांवर आरोप अरे आहे. सर्वावर आहे. जे समोर बसलेले सर्वावर बोललो मी सभागृहात बोललोय. हे समोर बसलेल्यांनी जितकी जमिनी लुटल्या, गरीबाचा रक्त पिला, जे घाम गाळणारा शेतकरी त्याचा वाट्याचा खाल्ला, त्यांच्याबद्दल बोललो मी. बरं, दुसरा आणखी असा प्रश्न आहे की सत्तारांना ज्यावेळेस मंत्रिपद त्यांच्या जवळ येतं त्यावेळेस टीईटीचा घोटाळा निघतो. तुम्ही अधिवेशनामध्ये असं वाटतं की तुम्ही सुप्रिया सुळेंशी विषयी वक्तव्य करता, त्यानंतर असं वाटतं की तुमचा राजीनामा घेतला जाईल. कालही असं झालं की आता सगळ्यांना वाटलं की आता काय सत्तारांचं काय खरं नाही, त्यांचा राजीनामा झाल्याशिवाय राहत नाही. काय असं तुमच्याकडे आहे जेणेकरून तुमच्या एकदम शेवटपर्यंत येतं परंतु त्यातून तुम्ही अगदी सरी सलामत बाहेर पडता? ईश्वर अल्लाह भगवान गॉड गिफ्ट आहे. त्यानंतर आमचे नेते आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास आहे. देवेंद्रजी जे आमचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याबद्दल विचारलं तुम्हाला? सर्वांनी दोघांनी विचारलं. मीच त्यांना सर्व माहिती दिली, तंतोतंत दिली. त्याच्यामध्ये काहीच नाही. फक्त राजकीय सूडबुद्धीने माझ्यावर जे आरोप करतात ह्या आरोपाला उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते उत्तर त्या ठिकाणी दिलं. मला तर विरोधी पक्षाच्या नेत्यावर थोडी मलाही इतके वाटते, म्हणजे इतका किलवानीपणा मला वाटते, त्यांचा आश्चर्य वाटतंय का ज्यावेळेस मी राज्यमंत्री नसताना त्याचेही 4 आरोप माझ्यावर ठोकून टाकले. ते पीर मंगळूर का बुध मंगळूर का रविवार मंगळूर काय काय नावं आणले, किती ठोकून टाकले 4 ते. अरे मी मंत्री झालो डिसेंबरमध्ये, ते जजमेंट झालेले आहे. जून ऐका ना, तुमचा मुद्दा सोडून द्या, माझा मुद्दा ऐका का. जून जुलैमध्ये, तर जून जुलै मधला मी मंत्री नसतानाही माझ्या नावावर तिकीट फाडतो. मग किती माझ्याबद्दल त्याला चिंता असेल विरोधी पक्षनेत्याला. ते जसं तुम्ही सांगितलं का सुप्रिया ताईच्या बद्दल चीड आहे का, अजून मी त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलो नव्हतो त्यांनी बोलले त्यावेळेस त्याची चीड आहे का, प्रत्येक वेळेस मी त्यांच्या विरुद्ध बोलतो म्हणून त्याची चीड आहे का, मी काही सयाजीराव नाहीये. मला स्वतंत्रता इतकी दिलेली आहे माझ्या मतदारसंघात का मी प्रत्येक कामाला गोरगरिबांसाठी काही केलं तर माझ्या मतदारसंघामध्ये आता माझ्या निवडणुका होईल त्यावेळेस तुम्ही पहा, मी 1 लाख मताच्या लीडने निवडून येईल. पहिले 25,000ने आलो मी आता, पण आता 1 लाखने येईल. कारण की जनता जनार्दन समोर आहे. मी लोकांच्यासाठी लढतोय, लोकांसाठी भांडतोय, लोकांच्यासाठी काम करतोय. काही लोक उद्योगपतीसाठी काम करतात, काही लोकांच्या परमा, सुपरमा, सुपरमा, टू परमा ह्या सर्व काढल्या बाहेर. ती सर्व जी जुनी चौकशी चालू आहे ती कधी बाहेर पडली हे बलदेवरी म्हणता क्लीन चिट मिळाली, कोणती क्लीन चिट नाही. मी तर छोटा एक कार्यकर्ता आहे, पण यांनी जे गिळलेला पुऱ्या महाराष्ट्राला यांच्या चौकशा झाल्या तर यांना पळता भुई कमी पडत. आज तुम्हाला गॅरंटीने सांगतो, अनेक मंत्र्याचे आमच्या मुख्यमंत्री महोदयाकडे सर्वांचा डाटा जमा झालेला आहे. सर्वांनी काय काय केलेलं आहे, कधी कधी केलेलं आहे, कोणत्या कोणत्या वर्षामध्ये केलेलं आहे याची डिटेल माहिती आहे. हे कधी बाहेर येणार? सभागृहामध्ये बोलले मुख्यमंत्री महोदय का, आणि उपमुख्यमंत्री महोदयाला आपण जे टीईटीच्या बद्दल बोलले का मी मंत्री होतानाच ते का येतोय. मी तर पहिलेच बोललो का मी माझ्या या टीईटी मध्ये एक चारण्याच्या कागदाचा फायदा घेतला असेल तर मला फाशीवर लटकवा. ते कशासाठी असतं, एक तर पगार नंतर नोकरी, 2 पेक्षा जास्त लागत नाही. ते कागदाची किंमत तितकीच आहे. मग आम्ही कुठंच केला नाही. असा रिपोर्ट आयुक्तांनी दिला, असा रिपोर्ट जिल्हाचा जो आमचा शिक्षण अधिकारी जो बीओ असतो बीओने दिला, डिप्टी डायरेक्टरने दिला, डायरेक्टरने दिला. याच्यापेक्षा काय प्रूफ पाहिजे. स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याचा क्लिअरिफिकेशन दिला, त्या विधानसभेमध्ये दिला ते. पण याच्या पाठीमागं मी तुम्हाला एक बोलतो, जोपर्यंत गॉड माझ्या सोबत आहे, कोणी कितीही काऊ केलं. कोण आहेत म्हणजे तुमच्या मते कोण आहेत? तुमच्या पक्षातले काही लोक आहेत काय आमच्या पक्षातले असेल, काय माझी ही चिंता असेल, काही बाकीचे विरोधी पक्षामध्ये ज्यांच्या खुर्च्या खाली झाल्या, जे मलाही खात होते, आता त्यांना ब्लॅक टीने थोडा भाळगावा लागला. बोलत नाही तुमच्या पक्षाबद्दलच्या लोकांबद्दल? नाही, आमच्याबद्दल बी आहे. माझ्याबद्दल मला जी बातमी त्याच्यावरून मला शंका झाली का एक दिवस आम्ही सहज चर्चा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या घरामध्ये झाली आणि ती बाहेर निघाली. मी मुख्यमंत्री महोदयाला बोललो, साहेब आपल्यामधून मी कोणतरी अशा चुकीच्या बातम्या देतोय, चुकीच्या बातम्या, जे घडलं नाही त्याच बातम्या बाहेर पाठवायच्या, हे काही चांगलं नाही. कोण आहे हा? नाव कोणाचं घेत नाही, त्याची तपास आता मुख्यमंत्री महोदयाकडे सांगितलं. तुम्ही तक्रार केली? मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली मी का आपल्या गोपनीय मिटिंग मधल्या बी गोष्टी बाहेर कशा जातात याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करायला पाहिजे. कोण आहे काय मी बोलणार नाही, कोणाच्या बद्दल बी बोलणार नाही. मराठवाड्यातला तुमच्या पक्षातला आमदार आहे की औरंगाबादेतला आहे की महाराष्ट्रातला? आता महाराष्ट्रातलंच आहे.
महाराष्ट्रातला आहे, परंतु हे का वाटतं? का वाटतं त्यांना? माझ्या का पक्षाच्या वाटतं पेक्षा त्यांना? माझ्या पक्षापेक्षाही त्यांना का असं वाटतं? माझ्या पक्षापेक्षाही विरोधी पक्षामध्ये माझे हितचिंतक फार आहे आणि ते हितचिंतकाला वाटतंय की सरकार सारखा एक अल्पसंख्याक समाजाच्या माणसाला इतका महत्वपूर्ण कृषी मंत्री खाता कसं काय दिला, त्याची बी काही लोकांना जळण आहे, काही लोकांच्या मनामध्ये तसा खतखती आहे, खुदकुदी आहे आणि ते त्यांचं काम करतात, मी माझं काम करतो. मी जेव्हापासून कृषी मंत्री झालो तेव्हापासून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जितके पैसे 2 हेक्टरचे 3 हेक्टर असेल, एनडीआरएफच्या नियमच्या डबल असेल, इतके पैसे दिले का राज्याची स्थापनेपासून आजपर्यंत शेतकऱ्याला इतका पैसा कधीही एक सीझन मध्ये 4 महिन्याच्या सीझन मध्ये कधी मिळाला नाही. हे मी तुम्ही तुमच्या माध्यमातून आपण हे एक ज्याकडे तुमच्याकडे बारीक बारीक चांगल्या मोठ्या काही चुकीच्या काही चांगल्या काम हे दोघंही तुम्ही काढतात, त्यामध्ये एबीपी माझा याच्यामध्ये गेला आणि त्यांनी गेल्या 10, 20 वर्ष 25 वर्षामध्ये शेतकऱ्याला काय काय दिले, कधी कधी दिले, किती किती वाटले आणि आता किती वाटले हे पाहिले तर निश्चित तुम्हाला माहित पडेल. अजून परतीचा पावसाचा एक झटका बाकी आहे, तोही आता सीएम मुख्यमंत्री मोदयांनी घोषणा केली. धानाच्या बाबतीत 15,000 रुपये हेक्टरी त्यांना अनुदान देण्याचं हे शेतकऱ्याला केलं. शेतकऱ्याच्या ज्या आता कापसाचे भाव कमी होऊ लागले, या कापसाच्या भावाच्या बद्दल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती केली का आपण पियुष गोयल साहेबांशी बोला आणि गोयल साहेबाला बोलून बाहेर जोपर्यंत आपला कापूस जाणार नाही तोपर्यंत कापसाचे भाव वाढणार नाही आणि कापसाचे भाव वाढले नाही तर शेतकरी अडचणीमध्ये येईल. आज शेतकऱ्यांचा पहिले 9,500चा भाव होता, तो 7.5 वर आला, 2,000चा गॅप पडला. शेतकरी चिंतेत आहे. त्याची चिंता दूर करण्यासाठी मी शासनाच्या वतीने प्रत्येक प्रयत्न करू लागलो. माझ्या पद्धतीने सीएम साहेब करू लागले का आपला माल बाहेर जावा आणि त्याला गठाणी बाहेर गेला, त्याचा भाव वाढला तर शेतकऱ्याला 2 रुपये शिल्लक मिळावे, हीच माझी त्याच्या पाठीमागची भावना आहे. नाही, एक महाराष्ट्राला प्रश्न पडलाय सातत्याने. मी पुन्हा तुम्हाला मागे ह्यासाठी घेऊन जातो की सातत्यानं सत्तारच का, म्हणजे कुठलाही असेल तर अनेक मंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये, पण सत्तारच का? तुम्ही त्यात उल्लेख केला की कुणीतरी तुमच्या पक्षातला आहे की जो अशा पद्धतीचा त्याला बळ देतोय, त्याचा हेतू काय? कसं आहे, काही लोकांना वाटतं की माझं मंत्रीपद गेलं ते मंत्री बनते, बाकी दुसरा काय हेतू असं हे काही जागीर नाहीये. हे तर मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलेला, माझ्या ऐवजी दुसऱ्याला वाटत असेल की तो मंत्री बनावा तो होऊ शकतो असंही. आणि विषय कसा आहे का याच्यामध्ये मला टार्गेट करण्यासाठी विरोधी पक्ष का आहे, काँग्रेसवाल्याला वाटतं आपली पार्टी सोडून गेलेला आहे, राष्ट्रवादीला वाटतं आपल्या पार्टीत आला नाही, बाकी काही लोकांना वाटतंय की शिंदे साहेबांच्या लढाईमध्ये सत्तार सर्व समोर होता, पहिले याचा बिस्मिल्ला करा आपोआप बाकीचा होईल, अशा अनेक यांच्या मनामधल्या ज्या कल्पना असतात असे सर्व समजून माझ्यावर ते वार करतात. पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला मी पहिलेच बोललो की साहेब हे माझ्याकडे जे आहे मी प्रामाणिकपणानं त्यांना मी पहिले बोललो की मी सद विवेक बुद्धीला साक्षी ठेवून त्या गरीबाला न्याय दिला. त्या घरामध्ये तुम्ही गेले तर त्याला राहायला घर नाही, पत्राचा कुडाचा घर आहे, असा माणूस कोट्यावधी रुपयाची जमीन बी काय 19 परिवार आहे, परिवार बी 1-2 नाही 19 आहे. मी अजून बी बोलू लागलो का मी जे दिलेला निर्णय आहे त्या कोर्टाच्या निर्णयाचा कुठेही अवमान नाही, त्यानंतर बी ते लागू बी झाला नाही, फक्त ऑर्डर काढली. अजून 7-12 सरकारच्या नावाने, याची 7-12 यांच्या नावाने, गैरांच्या नावाने. या बिचाराला फक्त माझ्या नावाचा कागद मिळाला. 15 दिवसामध्ये त्यांनी अपील केली, कलेक्टरनी अपील केली. रिव्ह्यू पिटिशन आहे, रिव्ह्यू पिटिशन मधला तो एक भाग घेऊनच ते हायकोर्टाकडे गेले. हायकोर्ट महोदयांनी जज महोदयांनी सांगितलं की याचा पूर्ण माहिती आपण द्यावी. आता मी माहिती देणार 11 तारखेला. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की शिंदे गटाने हे याचा विचार करायला पाहिजे की शिंदे गटाच्याच मंत्र्याची कागदपत्र आमच्याकडे का येतात? नाही, मला तर असं वाटतं याच्यामध्ये काही नाही. सर्व मंत्र्यांचे येतात, सर्व मंत्र्यांच्या बाबतीत तक्रार करतात, परंतु शिंदे गटाच्या बद्दल टार्गेट करण्याच्या पाठीमागं हे जे राष्ट्रवादी काँग्रेसला हे आणि काँग्रेस असं वाटतं की ते मंत्री होते, यांना सत्तेमधून तडीपार व्हावं लागलं आणि सत्तेमधून जो तडीपार झाला तर साहजिक आहे त्याचा पोट दुखतो आणि त्यांच्या पोटामध्ये जो पोटसूळ आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यापासून एक सामान्य कार्यकर्ता, एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री झाले आणि त्या माध्यमातून मी जे पाहू लागलो का इतका काम आक्रमकतेने शेतकऱ्यांचा हिताचा, शेतमजुरांचा, गोरगरिबांचा, कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा जे प्रश्न, पोलिसांचा प्रश्न असेल, जागा भरण्यात 75,000 जागा कधी भरल्या गेल्या नाही.
आपला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा पहिला पार्ट असेल का 75,000 जागा भरण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. हे असे लोक अभियुक्त जे कार्यक्रम आहेत ते करू लागले म्हणून लोकांना आवडू लागलं, म्हणून याचे परिणाम तुम्ही पहा ग्रामपंचायतमध्ये दिसले, याचे परिणाम पुढे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, येणारी लोकसभा, विधानसभेमध्ये दिसतील. ठीक आहे, धन्यवाद. हे होते अब्दुल सत्तार आणि त्यांनी एकंदरीतच अधिवेशनामध्ये त्यांच्यावरती झालेले आरोप, सिल्लोडमध्ये होऊ घातलेलं कृषी संमेलन, याशिवाय इतर त्यांच्या भोवती व जे प्रश्न फिरत होते त्या सगळ्याची उत्तरं दिली. त्यांनी उत्तर देत असताना त्यांनी थेट विरोधी पक्ष नेत्यांना असं म्हटलंय की तुम्ही 1 रुपयांच्या मोबदल्यावरती किती गायरान जमिनी घेतल्या, त्याशिवाय मी राष्ट्रवादीमध्ये गेलो नाही म्हणून मला घेरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. दुसरीकडे घरचाच एक व्यक्ती आहे जो सातत्यानं अशा प्रकारचे या प्रश्नाला पाठबळ देतोय, त्याला मंत्रिपद मिळालं नाही अशामुळे त्याचा पोटसूळ आहे किंवा त्याच्या मनात अशा प्रकारची एक शंका किंवा आकस हा निर्माण झाला आहे, त्यामुळे हे सगळं सुरू आहे. एकंदरीतच त्यांच्या सगळ्या जे प्रश्न होते त्यांच्या भोवती जी फिरत होती त्या सगळ्या प्रश्नांना अब्दुल सत्तार यांनी सडेतोड उत्तरं या ठिकाणी दिली आहेत. आता याचे राजकारणात भविष्यात काय पडसाद पडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन मोहम्मद समीसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, सिल्लोड, औरंगाबाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.